नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. बंगालच्या उपसागराकडे एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागांवर एक कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर राज्यात महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण बऱ्याच भागामध्ये आहे. तर मित्रांनो, छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जर वातावरण बघितलं, सावंतवाडी, कणकवली, राजापूर आसपासचा जो काही परिसर आहे, मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. रत्नागिरीकडे देखील जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. चिपळूण तसंच दापोली, महाबळेश्वर आसपासचा जो काही परिसर आहे, खेड, दाभोल या परिसरामध्ये जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, महाबळेश्वर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, मानगाव, मुरुड, जंजिरा, नागोठाणे, लवासा, पौडचा परिसर आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील या ठिकाणी. तर अलिबाग, पेण, लोणावळा, कर्जत मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मुंबईकडे आज मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूर तसं या ठिकाणी कोंढावल या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. वसई, विरार, सफाले, बोईसर, वाडा आणि शहापूर हा जो काही सर्व परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. पालघर जिल्ह्याकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पालघरमध्ये. नाशिकचा जर परिसर बघितला तर नाशिकच्या काही भागांमध्ये पाऊस जोर वाढलेला आहे. नाशिकमध्ये मालेगाव, नांदगाव, मनमाड, चांदवड, सटाणा, नामपूर या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल. हलक्या मध्यम सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जोर जास्त राहील सटाणा, नामपूर आणि मालेगावकडे. आज हा जो काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा, या परिसरामध्ये पाऊस जोर थोडा जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. नांदगावकडे, मनमाडकडे आणि चांदवडकडे देखील हलक्या मध्यम सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. तर मालेगाव, सटाणा आणि नामपूरचा जो परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, बाकी भागाकडे जर बघितलं नाशिकच्या, तर बाकी भागाकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. निफाड झालं, सिन्नर झालं, तसेच येवला या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरकडे बऱ्याच भागामध्ये ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. अहिल्यानगरच्या उत्तर भागाकडे आणि अहिल्यानगरच्या बाकी भागाकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता अहिल्यानगरमध्ये आज दिवसभरामध्ये आहे. जोर थोडा कमी आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला आणि उत्तर भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी जुन्नरकडे पावसाची शक्यता आहे. मंचरखेड, चाकण, पिंपरी चिंचवड या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात राहील. लोणावळा, पौड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे विखुरलेल्या स्वरूपातच हलक्या सरींची शक्यता आहे. साताराकडे पश्चिमेला जोर आहे आणि पूर्व भागाकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस कोरेगाव, रहिमतपूरकडे बघायला मिळू शकतोय. तर पावसाचा जोर जो वाढलेला आहे साताराकडे, वाई, महाबळेश्वरकडे पाऊस बघायला मिळू शकतोय सातारामध्ये. सांगली आणि कोल्हापूरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये सोलापूर, अक्कलकोट हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. पंढरपूर, माहोळ, जळगाव, मंगळवेढा, सांगोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी या ठिकाणी देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील. तर मित्रांनो, पावसाचा जोर जास्त आहे तो आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकतोय. हा जो काही परिसर आहे, मराठवाड्याचा काही परिसर आहे, विदर्भाचा काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला आहे. आज या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही भागांमध्ये जोरदार पाऊस. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बुलढाणाचा काही परिसर आहे, विदर्भामध्ये मोठाला, बुलढाणा, गिरडा, चिखली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अकोलाचा परिसर आहे, अकोलामध्ये अकोला, मूर्तिजापूर, कारंजा, लगतचा काही परिसर आहे. वाशिम जिल्ह्याचा काही पातूर, तसंच महसूल, मालेगाव, वाशिम, मंगळपीर, कारंजा, खेडा या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. तसंच इकडे अमरावती, चांदूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस. यवतमाळच्या पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस राहील. नेर, दारवा, दिग्रस, सारणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. अंजनी, पुसद तसंच उमरखेड, हिमायतनगर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. शिवनी तसं या ठिकाणी हा जो काही परिसर आहे
बैसना, धर्माबाद, नायगाव, पेटुंबरी तसंच निजामाबाद हा जो काही देगलूरचा परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. मुखेड, नायगाव, कंधार तसंच नांदेड, अर्धापूर, बासमत, पूर्णा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे. तसंच इकडे औंढा नागनाथ, हिंगोली, सेनगाव, खंडाळा, पुसदचा परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे. रिठाड, रिसोद तसंच सेनगावकडे पाऊस बघायला मिळू शकतोय. तसंच या ठिकाणी चिखली, जानेफळ, मेहकर, लोणार, बुलढाणाच्या काही परिसरामध्ये देऊळगाव राजाकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी हा जो काही परिसर मंथा, जिंतूर, सैलू तसंच पाथरी, परभणी, झरीबोरी, जिंतूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. गंगाखेड, पालम, पूर्णाकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे देखील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. अंबाजोगाई, केज, वडवणी, बीड, माजलगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय. मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी भागाकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि मित्रांनो पावसाचा जोर विदर्भात जर बघितलं तर पूर्व महाराष्ट्राकडे नागपूर, भंडाराच्या उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. भाग बदलत जोरदार पाऊस. गोंदियाच्या देखील उत्तर भागाकडे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो गडचिरोलीमध्ये. तर मित्रांनो इकडे जर बघितलं तर खानदेशात जबरदस्त जोरदार पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आज दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस जळगाव, भुसवळ, जामनेर, यावल, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, पोरोळा, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, साक्री, चिमठाणे, शिरपूर, सिंदखेडा मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, खर्णे, नावपूर, विसरवाडी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. जोर वाढलेला आहे. तर मित्रांनो बाकी भागाकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकंदरीत जर बघितलं तर पावसाचा जोर आज किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार पाऊस, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये हलक्या मध्यम सरी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. हा जो काही मराठवाडा, विदर्भाचा काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. तसंच महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तर भागाकडे आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळू शकतो. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. आणि मित्रांनो खानदेशात देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, काही ठिकाणी जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.